मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक प्रश्न विचारला. तो मला असं बोलला की भावा मला ना एका प्रश्नाचं उत्तर दे. मीही त्याला बोललो की विचार ना भावा. तर तो मला बोलला की भावा मला सांग की बायकांचे ना असे कोणते अंग असे असतात की जे अंग ना चाटल्यावर किंवा दाबल्यावर बायकांमध्ये ना उत्तेजना येते. काय बोललो मी? बायकांचे असे कोणते अंग असतात जे चाटल्यावर किंवा दाबल्यावर, म्हणजे ज्या अंगांवरती ना जिभेने चाटल्यावर किंवा आपल्या हाताने दाबल्यावर बायका लगेच ना गरम होतात, बायकांमध्ये ना उत्तेजना येते, बायका लगेच ना संबंध बनवण्यासाठी तयार होतात. असे अंग ना त्या भावाला जाणून घ्यायचे होते. तर मित्रांनो माझ्या मनात ना असा एक विचार आला की हा प्रश्न ना माझ्या बाकीच्या पण भावांच्या डोक्यामध्ये कधी ना कधीतरी येत असेल. आणि जरी तो प्रश्न ना डोक्यात येत नसेल तरी म्हणजे हा विषय ना खरोखरच महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक पुरुषाला हे माहीत असलं पाहिजे की बायकांचे ना असे कोणते अंग असतात ज्या अंगांना चाटल्यावर किंवा दाबल्यावर बायकांमध्ये ना उत्तेजना येते, बायका लगेच ना उत्तेजित होतात. तर मित्रांनो त्यामुळे ना मी असं ठरवलं की ह्या म्हणजे टॉपिकवर ना एक म्हणजे स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार. आणि त्यामुळे ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बायकांचे असे म्हणजे सर्व अंग आज मी सांगणार आहे ज्या अंगांना चाटल्यावर किंवा दाबल्यावर बायकांमध्ये ना उत्तेजना येते. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना खरोखरच महत्त्वाचा आहे आणि असे व्हिडिओ तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तुम्ही जर सपोर्ट केलात ना सो मित्रांनो आम्ही असे म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. तर सपोर्ट करा आणि व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो आता बघा, आपण ना बायकांच्या डोक्याच्या केसापासून ते बायकांच्या पायाच्या नखापर्यंत आपण स्टेप बाय स्टेप आपण खाली उतरूया मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला ना सर्व अंग आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर पहिला अंग कोणता आहे की मित्रांनो बायकांचे होठ. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायकांचे होठ. आता बायकांना ना पुरुषाने जर किस केलं, बायकांच्या होठावर पप्पी घेतली, बायकांचे होठ ना आपल्या होठाने चांगले मस्तपैकी चघळले किंवा त्यांच्यावरती किस केला चांगला, तरी पण मित्रांनो बायकांना लगेच उत्तेजित होतात मित्रांनो. कारण बायकांचे होठ ना चांगले म्हणजे असे असतात की जे बायकांना ना उत्तेजना म्हणजे फील करवतात मित्रांनो. तर पहिला अंग झाला होठ. आता त्याच्यानंतर कोणता अंग आहे की मित्रांनो बायकांच्या कानाच्या पाकळ्या. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायकांच्या कानाच्या पाकळ्या. आता बायकांच्या कानाच्या ज्या पाकळ्या असतात ना तर त्या पण ना जास्त संवेदनशील असतात मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही ना तुमच्या जिभेने जर बायकांच्या कानाच्या पाकळ्या आपल्या तोंडामध्ये घेऊन ना जर तुम्ही त्या चाटलात किंवा आपल्या जिभेने बायकांच्या कानाच्या पाकळ्यावर तुम्ही जर चाटायचा प्रयत्न केलात ना तरी पण मित्रांनो बायकांमध्ये ना उत्तेजना निर्माण होते मित्रांनो. तर दुसरा अंग झाला बायकांच्या कानाच्या पाकळ्या. आता त्याच्यानंतर जो तिसरा अंग आहे तर तिसरा अंग कोणता आहे की बायकांची मान. होय मित्रांनो, काय बोललो मी? की बायकांची मान. आता बायकांची मान पण ना बायकांना उत्तेजित करण्यामध्ये खूप जास्त मदत करते मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही ना जसं बायकांच्या होठाला तुम्ही किस करताना तसंच जर तुम्ही बायकांच्या मानेला जर होठाने किस केलात आपल्या जिभेने बायकांच्या मानेवर जर त्यांची मान ना आपल्या जिभेने चांगली चाटून काढलात तरी पण मित्रांनो बायकांना उत्तेजित होतात मित्रांनो. तर तिसरा अंग झाला बायकांची मान. आता त्याच्यानंतर जो चौथा अंग आहे तर चौथा अंग मित्रांनो कोणता आहे की मित्रांनो बायकांचे खांदे. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायकांचे दोन्ही पण खांदे, उजवा आणि डावा मित्रांनो. म्हणजे मित्रांनो बायकांच्या खांद्याला पण ना जर तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्ही तुमच्या जिभेने चाटलात किंवा तुम्ही तुमच्या होठाने बायकांच्या खांद्यावर तुम्ही किस केलात तरी पण मित्रांनो बायकांना उत्तेजित होतात मित्रांनो. कारण बायकांचे खांदे पण ना खूप जास्त संवेदनशील असतात मित्रांनो. आता त्याच्यानंतर आता खांद्यांच्या खाली आले मित्रांनो बायकांचे आंबे. आता आंब्यांबद्दल काय बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण तुम्हाला तर माहिती आहे की बायकांचे आंबे जिभेने चाटलात किंवा म्हणजे तुम्ही हाताने दाबलात म्हणजे मित्रांनो तर ना बायका उत्तेजित होतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो आता पाचवा अंग झाला आंबे मित्रांनो. आता सहावा अंग कोणता आहे मित्रांनो की बायकांचं पोट आणि पोटावरची बेंबी. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायकांचं पोट आणि बायकांच्या पोटावरची बेंबी. आता मित्रांनो जर तुम्ही ना तुमच्या जिभेने तुमच्या होठाने म्हणजे जर तुम्ही ना बायकोच्या किंवा बायकांच्या पोटावर पण म्हणजे जर तुम्ही ना अशी काहीतरी करामत केलात तरी पण ना बायका उत्तेजित होतात मित्रांनो. कारण बायकांचं पोट आणि बायकांची म्हणजे जी नाभी असते, जी बेंबी असते म्हणजे मित्रांनो तो अंग पण ना खूप जास्त संवेदनशील असतो मित्रांनो. आता त्याच्यानंतर
जो 7वा अंग आहे, तर 7वा अंग कोणता आहे मित्रांनो, की मित्रांनो बायकांची कंबर. होय मित्रांनो, काय बोललो मी, बायकांची कंबर. आता बायकांची जी कंबर असते ना, ती पण मित्रांनो सर्वात जास्त संवेदनशील असते मित्रांनो. कारण मित्रांनो, जेव्हा तुम्ही ना तुमच्या होठाने, तुम्ही तुमच्या जिभेने, जेव्हा तुम्ही ना कमरेवर पण काम करायला सुरुवात करताना, तेव्हा पण मित्रांनो बाई उत्तेजित होते मित्रांनो. कारण बायकांची कंबर पण ना चांगली उत्तेजित करण्यामध्ये मदत करते मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो 7वा अंग आहे, तर 7वा अंग मित्रांनो कोणता आहे, की बायकांचे 2 पाव. होय मित्रांनो, काय बोललो मी, बायकांचे 2 पाव. आता पाव म्हणजे मित्रांनो, आता मी तुम्हाला पायाबद्दल बोलतोय असं समजू नका. पाव म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की बायकांचे 2 ढुंगण. आता मित्रांनो बायकांचे जे 2 पाव असतात ना, तर ते पण ना जास्त म्हणजे उत्तेजित करण्यामध्ये मदत करतात मित्रांनो. आता मित्रांनो, मी जे तुम्हाला बोलेन ना, ते कदाचित तुम्हाला घाण वाटेल, पण मित्रांनो जर तुम्ही ना तुमच्या होठाने किंवा तुमच्या जिभेने बायकांच्या दोन्ही पावांवरती पण ना तुम्ही जर म्हणजे आपलं म्हणजे जी करामत केलात, तुम्ही तुमच्या होठाने बायकांचे 2 पाव मस्तपैकी म्हणजे त्या 2 पावांवरती चुंबन घेतलात, तुम्ही तुमच्या जिभेने बायकांचे जे 2 पाव आहेत ना ते मस्तपैकी चाटलात, आपल्या हाताने ते 2 पाव ना चांगले मस्तपैकी दाबलात, तरी पण ना बायका उत्तेजित होतात मित्रांनो. आणि मित्रांनो कधी कधी ना तुम्ही जर आपल्या हाताने त्या म्हणजे बायकांच्या 2 पावांवरती हाताने हलकी चापट मारलात ना, तरी पण मित्रांनो बायकांमध्ये उत्तेजना निर्माण होते मित्रांनो. तर मित्रांनो हा ना 7वा अंग झाला. आता 8वा अंग कोणता आहे मित्रांनो, की बायकांच्या 2 भरलेल्या मांड्या. होय मित्रांनो, काय बोललो मी, बायकांच्या 2 ना भरलेल्या मांड्या. आता बायकांच्या ज्या 2 मांड्या, आता बायकांच्या ज्या 2 मांड्या असतात ना, तर तिथे पण तुम्ही जर होठाने चुंबन घेतलात, जिभेने चाटलात, तरी पण ना बाई उत्तेजित होते मित्रांनो. कारण बायकांच्या मांड्यांमध्ये पण ना उत्तेजित करण्याची त्यांच्यामध्ये पावर असते मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो शेवटचा अंग आहे, तर शेवटचा अंग ना असा आहे मित्रांनो, की बायकांच्या पायाची बोटं आणि बायकांचे दोन्ही पायाचे तळवे. होय मित्रांनो, काय बोललो मी, बायकांच्या पायाची बोटं आणि बायकांचे दोन्ही पायांचे तळवे. आता मित्रांनो बायकांचे ना जे 2 पाय असतात आणि पायाचे तळवे असतात, पायांची बोटं असतात, तर मित्रांनो त्याच्यामध्ये पण ना उत्तेजना तयार करायची धमक असते मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही ना बायकांचे ते 2 पाय असतात, म्हणजे त्या पायांवरती होठाने चुंबन घेतलात, बायकांचे पायाचे जे म्हणजे बोटं असतात, तर त्या बोटांना पण ना तुम्ही जर तुमच्या तोंडामध्ये घेऊन त्यांना चोकलात, तरी पण ना बाईमध्ये उत्तेजना निर्माण होते मित्रांनो. तर मित्रांनो आता मी तुम्हाला ना म्हणजे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत मी तुम्हाला सर्व अंग सांगितले. आता तुम्हाला कोणता दुसरा व्हिडिओ ह्या बाबतीत बघायची गरज आहे असं मला वाटत नाही मित्रांनो. तर आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.